नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजाराविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिस मध्ये होमिओपॅथीची वैशिष्ट्ये. विशाल पृथ्वीवर अनेक संस्कृती नांदतात. प्रत्येक संस्कृतीचं स्वतःचं तत्वज्ञान असतं आणि त्यातूनच उगम पावतात त्या विविध चिकित्सा प्रणाली. विविध चिकित्सा प्रणालींचं सुद्धा स्वतःचं एक विशेष असं तत्वज्ञान असतं. काट्याने काटा काढणं म्हणजे सिमिलस सिमिलिबस क्युरॅन्टम हे होमिओपॅथीचा विचार सॅम्युअल हॅनिमन यांनी केला आणि त्यातूनच होमिओपॅथीचा जन्म झाला. ती जगभर पसरली आणि जगभर लोकप्रिय सुद्धा झाली. जिथे जुनाट चिवट विकारांवर इतर चिकित्सा पद्धती हात टेकतात तिथे होमिओपॅथीची कमाल असते. सोरायसिस हा सुद्धा एक जुनाट त्वचा विकार आहे. त्यामध्ये सोरायसिसची काय वैशिष्ट्ये आहेत हा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि कार्यक्रमामध्ये अर्थात आपल्याला मार्गदर्शन करतील सीनियर होमिओपॅथिक सोरायसिस कन्सल्टंट डॉक्टर R.S. सोनवणे. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर R.S. सोनवणे हे होमिओपॅथी शास्त्रामध्ये MD आहेत. लंडनहून DI इन होमिओपॅथी ही पदवी मिळवलेली आहे. गेल्या 28 वर्षांपासून फक्त सोरायसिसवर सतत संशोधन आणि उपचार करत आहेत. आजपर्यंत 18,500 पेक्षा अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत. जुलै 2014 मध्ये पॅरिस फ्रान्स येथे झालेल्या इंटरनॅशनल होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेल्या सोरायसिस विषयी मार्गदर्शनाबद्दल त्यांचं विशेष कौतुक करण्यात आलेलं होतं आणि त्यांना विशेष त्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. दर्शको, सोरायसिस मध्ये होमिओपॅथीची वैशिष्ट्ये असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. सर, आज जेव्हा आपण सोरायसिस मध्ये होमिओपॅथीची वैशिष्ट्ये असं म्हणणार आहोत तेव्हा मला सांगा की नेमकं सोरायसिस म्हणजे काय? सोरायसिस हा एक त्वचा विकार आहे. साधारणतः जगात 3% लोकांमध्ये आढळून येतोय. सोरायसिस हा त्वचा विकार जरी असला तरी त्याचं मूळ कारण हे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाहीये. सोरायसिसची जी सुरुवात आहे ती साधारणतः अतिशय क्षुल्लक लक्षणांनी होते, म्हणजे डोक्यात कोंडा. डोक्यात होणारा कोंडा हा सोरायसिस असू शकतो. त्याच्यासाठी आपण त्याच्यावर जर दुर्लक्ष झालं तर डोक्यात होणारा कोंडा कालांतराने शरीरावर पसरून तो शरीराचा सोरायसिस असू शकतो. त्यासाठी ज्या वेळेला प्राथमिक अवस्थेतच आपण सोरायसिसचं निदान करायला पाहिजे. आपण स्लाइड्स बघूया. ज्या वेळेला सोरायसिस डोक्यात असतो त्यावेळेला स्काल्प सोरायसिस असं म्हणतात आणि स्काल्प सोरायसिसच्या स्लाइडमध्ये आपण केस बाजूला केल्यावर लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला ज्या लोकांना टक्कल आहे त्याच्यात क्लिअरली दिसतंय की हा सोरायसिस आहे. केस लहान केल्यावर लक्षात येतंय की हा कोंडा नाही तर हा सोरायसिस आहे. त्याप्रमाणे हा एक भयंकर प्रकारचा सोरायसिस आहे. हा होमिओपॅथीने आपण दुरुस्त केला आहे. हा पण सोरायसिस आहे. वाटताना बघितल्यावर असं वाटतं की कुठलं तरी इन्फेक्शन आहे, पण हे इन्फेक्शन नाही आहे. तर ही जी सोरायसिसची जी अवस्था ही प्राथमिक अवस्था आहे. स्त्रियांमध्ये जेव्हा सोरायसिस होतो त्यावेळेला आपण केस बाजूला करून बघतो की हा सोरायसिस आहे. सोरायसिसमध्ये ज्या वेळेला डोक्यात सोरायसिस होतो तर साधारणतः त्वचा जी असते ही पांढरी जाड खवले असतात. सामान्य कोंडामध्ये जी त्वचा असते त्याच्यामध्ये आपण पिवळ्या रंगाची असते आणि ती संपूर्ण डोक्यावर पसरलेली असते. पण ज्यावेळेला डोक्यात सोरायसिस असतो त्यावेळेला तो काही पॉकेट्समध्ये असतो आणि विशिष्ट ठिकाणी जी त्वचा जाड होते. कालांतराने सोरायसिस हा डोक्यावरून शरीरावर पसरायला लागतो. आपण स्लाइड्समध्ये बघूया की ज्या वेळेला सोरायसिस डोक्यावर नंतर कानाच्या मागे किंवा हाताचे कोपर त्याच्यावर सुरुवात होते त्यावेळेला लक्षात येतं की हा निश्चितच सोरायसिस आहे. गुडघ्यावरची त्वचा जाड होते, त्याच्यातून कोंडा पडायला लागतो, त्यावेळेला ही सोरायसिसची दुसरी अवस्था आहे. या अवस्थेमध्ये निदान निश्चित होतं की हा सोरायसिसच आहे.
पण हा सोरायसिस पूर्ण शरीरावर पोहोचू शकतो आणि त्यावेळेला मात्र त्याचा उपचार करणं कठीण होतं. म्हणून वेळीच डोक्यात कोंडा किंवा कोपरावर किंवा गुडघ्यावर ज्या वेळेला सोरायसिस आहे त्याच वेळेला सोरायसिसचे निदान करून उपचार केला तर निश्चितच लवकर फायदा होईल. सर, आणि आता ज्या तुम्ही विविध स्लाइड्स दाखवल्या त्याच्यामध्ये जे प्रकार सांगितले तसे इतरही काही प्रकार असतात का सोरायसिसचा विशेष आहे की आपण जे प्रकार सांगितले ते एकदम सोपे वाटतात, पण सोरायसिसचे अनेक प्रकार आहे. सगळेच प्रकार असे दिसायला नसतात. प्रत्येक प्रकार हा दिसायला वेगवेगळा असतो. त्यामुळे निदानासाठी सगळे प्रकार आपण बघूया आणि आपल्याला बघून कळेल की हे प्रकार कसे आहेत. उदाहरणार्थ सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं प्लाक सोरायसिस. तर आपण स्लाइडमध्ये बघूया. प्लाक सोरायसिसमध्ये साधारणतः 80 ते 90% रुग्णांमध्ये हा सोरायसिस आढळून येतो आणि ह्या सोरायसिसमध्ये संपूर्ण त्वचेवर मोठे मोठे चट्टे येतात आणि हे चट्टे जाड असतात, प्रचंड खाज असते, त्याच्यातून पांढऱ्या चंदरी रंगाचे मृतपेशी पडत असतात. हा प्लाक सोरायसिस लहान मुलांना पण होऊ शकतो. संपूर्ण शरीर गाजतो. याच्यामध्ये खाज येणे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे आणि हा सोरायसिस 80 ते 90% रुग्णांमध्ये आढळतो, पण हा दुरुस्त व्हायला तसा सोपा आहे. बरोबर सर. यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे गटेड सोरायसिस. आपण स्लाइड बघूया. गटेड सोरायसिस हा सामान्य सोरायसिस सारखा दिसत नाही. त्याच्यामध्ये शरीरावर लहान लहान पुटकळ्या येतात आणि ह्या पुटकळ्या कुठल्या तरी इन्फेक्शन सारख्या वाटतात. विशेषतः हा जो सोरायसिस ह्या कुठल्या तरी घशाच्या इन्फेक्शन नंतर, मलेरिया नंतर, टायफॉइड नंतर अशा इन्फेक्शन नंतर येतो आणि असं वाटतं की हा कुठल्या तरी औषधाची रिॲक्शन असेल, पण नाही, हा गटेड सोरायसिस आहे. हा गटेड सोरायसिस हा लहान मुलं आणि तरुण मुलांमध्ये आढळतो. याच्यानंतर सोरायटिक आर्थरायटिस होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे पुढचा जो प्रकार आहे त्याला आपण क्वचित आढळणारा प्रकार आहे, त्याला एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणतो. एरिथ्रोडर्मिक सोरायसिसमध्ये संपूर्ण त्वचेला सूज येते, लाली असते आणि त्याच्यामधून प्रचंड प्रमाणात त्वचा गळत असते. एक्सफोलिएशन किंवा स्किन गळण्याचं प्रमाण जास्त आहे. पण एरिथ्रोडर्मिक सोरायसिसमध्ये सडनली शरीरातलं पाणी कमी होऊन आणि क्षार कमी होऊन पेशंटला दगावण्याची शक्यता जास्त असते. हा एक भयानक प्रकार आहे. क्वचित आढळला तरी त्यावेळेला मात्र पेशंटला ताबडतोब ॲडमिट करायला पाहिजे किंवा त्याचं पाण्याचं नियंत्रण करायला पाहिजे. त्याने पाणी आणि क्षार हे बाहेरून जास्तीत जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे. याला म्हणतो आपण एरिथ्रोडर्मिक सोरायसिस. तर इतरही अनेक असे प्रकार असू शकतात का जिथे आपण म्हणतो की चंदेरी रंगाची त्वचा पडते, पण त्याच्याचबरोबर पू किंवा पस असू शकतो का? आता याच्यानंतरचा प्रकार आपण बघूया एरिथ्रोडर्मिक नंतर, की अजून एक प्रकार आहे की ज्याला आपण पस्ट्युलर सोरायसिस म्हणतो. जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाहीये, पण सोरायसिसमध्ये इन्फेक्शन नसलं तरी एक प्रकार सोरायसिस आहे ज्याला आपण पस्ट्युलर सोरायसिस म्हणतो. पस्ट्युलर सोरायसिसमध्ये शरीरावर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे फोड येतात. त्या फोडामध्ये पाणी असतं आणि ते पाणी मात्र त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नसतात. आपण स्लाइड्स बघूया पस्ट्युलर सोरायसिसच्या. पस्ट्युलर सोरायसिस हा संपूर्ण शरीरावर किंवा तळहाताला, तळपायाला पण होऊ शकतो. आता ह्या सगळ्या केसेस आपण होमिओपॅथीने दुरुस्त केलेल्या आहेत, पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाहीये, जंतू नाहीयेत. हे जे पाणी हे स्टराईल पाणी असतं, पस जे असतं ते. त्यानंतर अजून एक प्रकार आहे की ज्याला आपण म्हणतो इन्व्हर्स सोरायसिस. इन्व्हर्स सोरायसिस म्हणजे काखेमध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, जांघेमध्ये अशा ठिकाणी होणारा सोरायसिस, याला इन्व्हर्स सोरायसिस म्हणतो. इतर सोरायसिसच्या प्रकारापेक्षा हा प्रकार वेगळा असा आहे की इतर सगळ्या ठिकाणी त्वचा कोरडी होते आणि आपण त्याला मॉइश्चरायझर लावायला सांगतो, पण या सोरायसिसमध्ये जी त्वचा आहे ही त्वचा ओलसर असते, चकाकी असते, ऑइली असते आणि याच्यामध्ये इन्फेक्शन म्हणजे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून या सगळ्या पेशंट्सनी त्या ठिकाणी त्वचा कोरडी ठेवावी. कुठलं तरी अँटीफंगल पावडर त्याने लावायला पाहिजे. हा इन्व्हर्स सोरायसिस दुरुस्त व्हायला अतिशय कठीण आहे, कारण त्याच्यामध्ये सोरायसिस सोबत इन्फेक्शन होऊ शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्व्हर्स सोरायसिसमध्ये फंगल इन्फेक्शन्स होतात, त्याप्रमाणे ज्या लोकांना वारंवार फंगल इन्फेक्शन्स होतात तर फंगल इन्फेक्शनमुळे सुद्धा सोरायसिस ट्रिगर होऊ शकतो. अच्छा. याच्यानंतर अजून एक प्रकार आहे सोरायसिसचा ज्याला आपण तळहाताचा आणि तळपायाचा सोरायसिस. सर, अनेक वेळेला आपण बघतो की काही पेशंट्स म्हणजे विशेष करून आता हिवाळा सुरू आहे तर हाताला पायाला भेगा पडलेल्या असतात, प्रचंड जखमा होतात आणि तिथे दुखत असतं. आणि तसंच आपण बघतो की अनेक व्यक्तींची नखं जी असतात त्याचा रंग विचित्र झालेला असतो, नखं काळी पडलेली असतात. तर हा सुद्धा सोरायसिसचा प्रकार आहे का? साधारणतः आता हिवाळ्यामध्ये आपण बघतो की बऱ्याच लोकांची त्वचा कोरडी होते, त्यांच्या पायाला भेगा पडतात आणि असं म्हणतो की हिवाळ्यामध्ये पडणारच, त्यामुळे त्याच्यावर थोडंसं दुर्लक्ष होतं. पण जसं मी कोंड्याच्या
बाबतीत सांगितलं की डोक्यात होणारा कोंडा सोरायसिस असू शकतो. त्याचप्रमाणे पायाला भेगा पडणं किंवा तळहाताला भेगा पडणं, क्रॅक्स जाणं हे सुद्धा सोरायसिसचं लक्षण असू शकतं. एका तज्ज्ञ डॉक्टरला दाखवून आपण त्याच्यावर निदान करायला पाहिजे. आता आपण काही स्लाइड्स बघूया की ज्याच्यामध्ये आपण प्लांटर सोरायसिस म्हणजे तळहाताचा पायाचा सोरायसिस बघूया की हा सोरायसिस आहे, हा सारखे तडे पडण्यासारखा नाहीये, तर निश्चित सोरायसिस आहे. हा एक तळहाताचा सोरायसिस आहे, त्याच्यामध्ये तडे पडतात, त्याच्यामध्ये ब्लिडिंग होत आहे. आणि ज्या वेळेला हा पामोप्लांटुलर पस्ट्युलर सोरायसिस आहे की ज्या वेळेला त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं तर तो प्लांटर सोरायसिस हा पस्ट्युलर होतो. तर हा पस्ट्युलर सोरायसिस आहे. त्याच्यानंतर तळहाताला प्रचंड भेगा पडल्या आहेत या माणसाच्या. हा तळहाताचा तळपायाचा सोरायसिस आहे. लहान मुलांमध्ये पण होतो सोरायसिस. हा एक लहान मुलाचा फोटो आहे की त्याला तळहाताचा तळपायाचा सोरायसिस झालेला आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं आता नखांचं सोरायसिस, तर नखांमध्ये ही बघा, ही सोरायसिसच्या नखांची प्राथमिक अवस्था आहे. याच्यामध्ये नखांमध्ये आपण लहान लहान टिप्स किंवा खड्डे दिसत आहेत. हे जे खड्डे आहे ही सोरायसिसची सुरुवात आहे. हे बऱ्याच वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांनाच कळतं की ही सुरुवात आहे. पण याच्या पुढची स्लाइड बघा की ज्या वेळेला सोरायसिस होतो त्यावेळेला नखं काळी होतात, जाड होतात, ओबडधोबड होतात. आणि ही जी ओबडधोबड होतात कधी कधी नखं पिवळी पण होतात आणि नखं नष्ट होतात. या पेशंटमध्ये आपण बघतो की नखं नष्ट झालेली आहेत. नंतर नखं खूप जाड होतात, काळी होतात आणि ही सगळी सोरायसिसच्या नखांची आहे. बरोबर. सर, इतकी आपण सगळ्या स्लाइड्स बघतोय तर अनेक वेळेला मनात असे प्रश्न येतो की सोरायसिस तुम्ही दाखवलं की आता त्वचेचा विकार आहे, नखांचा विकार आहे, तसा सोरायसिस इतर कुठे होऊ शकतो का? सोरायसिस हा त्वचेवर सुरुवात होते. त्वचेवर सुरुवात झाल्यावर तर संपूर्ण त्वचा, नख आणि शेवटी सांधे यांना सुद्धा ग्रासतो. ज्या वेळेला सोरायसिस सांध्यांवर होतो, सोरायसिस हा एक क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. म्हणजे एक प्रकारे तुमच्या त्वचेचा दाह होतो, नखांचा दाह होतो आणि कालांतराने तो सांध्यांवर जातो आणि सांध्यांचा दाह होतो, ज्याला आपण आर्थरायटिस म्हणतो. आणि ज्या वेळेला सोरायसिसमुळे आर्थरायटिस होतो त्याला म्हणतो आपण सोरायटिक आर्थरायटिस. तर सोरायटिक आर्थरायटिस ज्या वेळेला होतं, आपण स्लाइड बघूया की जास्त प्रमाणात ज्या वेळेला सोरायटिक आर्थरायटिस होतो त्यावेळेला हातापायाची जी नखं आहेत ही जी जॉईंट्स आहेत, हे जॉईंट्सला सूज येते आणि ती कायम स्वरूपी फ्यूज होतात आणि वाकडी होतात. तर याच्यामध्ये सरळ पुढे होऊ शकत नाही. पण सोरायटिक आर्थरायटिस ही लास्ट स्टेज आहे. पण सोरायटिक आर्थरायटिस ज्यावेळेला सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेत असतात त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल की प्राथमिक लक्षण कसं असतात की सकाळी उठल्यावर अंग जड वाटणे, सांध्यांची हालचाल करायला त्रास होणे किंवा सांध्यांची थोड्या व्यायामाने बरं वाटणे, ही सोरायटिक आर्थरायटिसची प्राथमिक लक्षणे आहे. याच वेळेला सोरायसिस पेशंटने लक्षात घ्यायचं की त्यांना आर्थरायटिसची सुरुवात होते. निश्चित. म्हणजे याच वेळेला जर आपण उपचार केले आणि उपचारांविषयी तर आपण असंच मार्गदर्शन घेत राहणार आहोत. मात्र आता कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. सध्या हिवाळ्याची म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये आपण व्यायाम तर नेहमीच करत असतो, त्याचबरोबर योग्य आहार सुद्धा घेणं महत्त्वाचं आहे. यामध्ये योग्य आहारामध्ये सध्या बलवान ऋतू असल्यामुळे पौष्टिक पदार्थ निश्चितच घ्यावे. दूध आणि दुधाचे पदार्थ हे अतिशय पौष्टिक असतात, हे सर्वांनी नित्य घ्यावे. मात्र सोरायसिसच्या रुग्णांनी दूध फक्त घ्यावं, दुधाचे आणि गोड पदार्थ घेण्याचं टाळावं. सोरायसिस निश्चित नियंत्रणामध्ये राहील. सर, आपण जेव्हा इतके सोरायसिसचे विविध प्रकार बघितले, त्वचेवर सोरायसिस होऊ शकतो, नखांमध्ये सोरायसिस होऊ शकतो, अगदी सोरायटिक आर्थरायटिस म्हणजे सांधेदुखीपर्यंत हा सोरायसिस जाऊ शकतो. माझ्या मनात असा प्रश्न होता की सोरायसिसचं नेमकं मूळ कारण काय असावं? मग सोरायसिसचं मूळ कारण असं आहे की सोरायसिस हा रोगप्रतिकार शक्तीमध्ये झालेल्या दोषांचे त्वचेवर होणारे परिणाम आहे. सोरायसिस कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शनमुळे नाही, तर तुमची जी रोगप्रतिकार शक्ती आहे तिच्यात जे बिघाड निर्माण झाले त्याच्यामुळे झाला. तर ही रोगप्रतिकार शक्ती अनुवंशिक आहे, म्हणून सोरायसिस सुद्धा अनुवंशिक आहे. तर साधारणतः ही रोगप्रतिकार शक्ती हे सोरायसिसचं मूळ कारण आहे. तर आपली ही जी रोगप्रतिकार शक्ती आहे, ही रोगप्रतिकार शक्ती आपल्या शरीराचं संरक्षण करते. ज्या ज्या वेळेला आपल्याला जखम होते त्यावेळेला जखम दुरुस्त होण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया रोगप्रतिकार शक्ती करत असते. तर ही रोगप्रतिकार शक्ती ज्या वेळेला जखम होईल, साधारणतः तुमची जी बाहेर दिसणारी त्वचा आहे, ही त्वचा जी आहे ही मृत पेशींचा एक थर आहे. याच्या खाली जिवंत पेशी आहेत आणि दर 28 दिवसांनी खालच्या ज्या पेशी आहेत हळूहळू वरती येतात, त्यांचं सर्क्युलेशन कमी होतं, त्या कोरड्या होतात आणि गळून पडतात. ही जी सायकल आहे 28 दिवसाची, ही एका नॉर्मल व्यक्तीसाठी आहे. पण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला जखम होते आणि त्या ठिकाणची त्वचा नष्ट होते, तर नवीन
त्वचा भरून येण्यासाठी 1 महिना लागत नाही. अच्छा. तर ती भरून येण्यासाठी 3 दिवस लागतात. याचं कारण असं की जखम झाल्याबरोबर शरीरातली प्रतिकारशक्ती कार्यान्वित होते आणि ही कार्यान्वित झाल्यामुळे त्या ठिकाणचा रक्तपुरवठा वाढतो. विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशी कार्यान्वित होतात आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जखम आहे तिथल्या पेशींना काही सूचना देतात की ज्याच्यामुळे त्या पेशींचं पुनरुत्पादन 10 ते 15 पटीने वाढतो. निश्चितच. आणि हे वाढल्यामुळे तो जो गॅप तयार झालेला आहे, जो खड्डा तयार झालेला आहे, तो 3 दिवसात भरून येतो. पण ज्या वेळेला ही जखम भरून येते त्याच वेळेला ही वाढलेली प्रक्रिया परत नॉर्मलला जाते आणि ही नॉर्मलला गेल्यामुळे ती जी जखम आहे ती बाकीच्या त्वचेशी जुळून येते. ही जी जखम ज्या वेळेला बाकीच्या त्वचेशी जुळून येते त्यावेळेला ही प्रक्रिया बंद झालेली आहे आणि नॉर्मल स्किन झाली. पण समजा की सोरायसिसची जी प्रक्रिया जी जखमेत दुरुस्त होण्यासाठी सुरू झाली पण ती बंद झाली नाही, तर ती जी पेशी आहे त्या सारख्या जास्त प्रमाणात तयार होत असतील आणि त्यांचे थरावर थर साचतील आणि हे थर खवल्यांच्या स्वरूपात पडत असतील. त्याला आपण सोरायसिस असं म्हणतो. सर, नेमकं आपल्याला सोरायसिस मध्ये तसंच होतं. सर, आपल्याला एक ईमेलद्वारे आता प्रश्न आलेला आहे. ईमेलद्वारे प्रश्न विचारतायत रामदास जाधव वाशीवरून. ते असं विचारतात की होमिओपॅथीने सोरायसिस निश्चित दुरुस्त होतो का? काय सांगाल त्यांना? आता सोरायसिस उपचारामध्ये साधारणतः खूप मोठा गैरसमज असा आहे की सोरायसिसवर उपचार नाहीयेत आणि हा आयुष्यभर राहणारा आजार आहे. हा फक्त तात्पुरता दुरुस्त होऊ शकतो आणि परत होतो असा एक गैरसमज आहे. पण होमिओपॅथीमध्ये सोरायसिसवर उपचार आहे. त्याचं कारण असं आहे की सोरायसिस हा त्वचा रोग असला तरी त्याचं कारण त्वचा नाहीये. प्रचलित उपचार पद्धती ज्या आहेत बहुतांश त्या केवळ त्वचेवरचा सोरायसिस घालवण्याकडे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणून त्वचेवरचा सोरायसिस जरी गेला तरी आतला जो मूळ कारण आहे ते जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत सोरायसिस पूर्णपणे जाऊ शकत नाही. आता होमिओपॅथी जी पद्धती आहे ही त्वचेवर काम नाही करत, तर रोग प्रतिकार शक्तीचं जे बिघडलेलं संतुलन आहे ते संतुलन पुनर्प्रस्थापित करण्याचं काम करते. त्यामुळे जर असं झालं कुठल्याही एका पॅथीने जर रोग प्रतिकार शक्तीचं जे संतुलन आहे ते बिघडलेलं ते पुनर्प्रस्थापित म्हणजे पूर्वीसारखं केलं तर त्याची त्वचा कायमसाठी दीर्घकाळासाठी नॉर्मल होऊ शकते आणि होमिओपॅथी नेमकं तेच करते आहे. त्यामुळे होमिओपॅथीने सोरायसिस पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो. आता याच्यात एक प्रतिप्रश्न असा आहे की असा प्रश्न बऱ्याच वेळेला जे लोक विचारतात त्यावेळेला त्यांचा उद्देश जरा वेगळा असतो की बऱ्याच वेळेला विचारतात नक्की दुरुस्त होतो का आणि होईलच का किंवा तुम्ही खात्री देता का? तर प्रश्न असा आहे की होमिओपॅथी हे सुद्धा वैद्यकशास्त्र आहे. कुठलंही वैद्यकशास्त्र हे 100% रुग्णाच्या उपचारापूर्वी असं सांगू शकत नाही की मी त्याला दुरुस्त करेल. पण आपण 29 वर्षापासून ज्या 18,500 रुग्णांवर उपचार केलेले आहेत त्या अनुभवातून आज असं म्हणू शकतो की जवळजवळ बहुतांश रुग्ण हे पूर्णपणे दुरुस्त झालेले आहेत. असे उदाहरण आहेत आणि आपण प्रत्येक रुग्णाचा रोज संशोधन करून आपल्या स्वतःच्या याच्या परफॉर्मन्समध्ये की आपण दुरुस्त करण्यामध्ये दिवसेंदिवस जास्तीत जास्त रुग्ण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, सोरायसिसच्या रुग्णांमध्ये एक नेहमी असा मनात प्रश्न येत असतो, माझ्याही मनात तो प्रश्न आहे की अनुवंशिकता. अनेक वेळेला बघतो की एका कुटुंबामध्ये अनेक व्यक्तींना, मुलाला, आईला सोरायसिस असतो, तर हा निश्चित अनुवंशिक असतो का आणि ह्याचं कारण काय आहे? जसं आता मी सांगितलं की सोरायसिस हा प्रतिकार शक्तीमध्ये झालेल्या दोषामुळे निर्माण होणार आहे. तर प्रतिकार शक्ती ही जी आपल्या अनुवंशिक मिळते म्हणजे आपल्याला आपल्या आई वडिलांपासून प्रतिकार शक्ती मिळाली असते आणि ही जी प्रतिकार शक्ती आहे हीच विविध सोरायसिस नाही अनेक रोगांचं कारण आहे की जी अनुवंशिक आहेत. इतर अनुवंशिक रोगांप्रमाणे सोरायसिस पण अनुवंशिक आहे पण याच्यामध्ये थोडासा फरक आहे. जसे इतर अनुवंशिक जे आजार आहेत ते अनुवंशिकता असल्यास होतातच, पण सोरायसिसचं एक विशेष असं आहे की सोरायसिस अनुवंशिकता असले तरी होतच नाही, होण्याची शक्यता खूप कमी आहे. याचं कारण असं आहे की ज्या ज्या लोकांना सोरायसिसची अनुवंशिकता आहे त्यापैकी फक्त 30% लोकांना सोरायसिस होतो. 70% रुग्ण याच्यापासून स्किप होतात किंवा ती वगळली जातात. तर ती वगळण्याची वेगवेगळी कारणं आहे आणि ज्या 30% रुग्णांना सोरायसिस होतो त्याची पण कारणं आहेत. ही कारणं जी आहेत ही बाह्य कारणं आहेत. ही जर आपण टाळलीत तर ती टाळता येऊ शकतात. पण बऱ्याच माझ्या रुग्णांना असा प्रश्न असतो की जर मला सोरायसिस आहे तर माझ्या मुलांना होईल का? तर सोरायसिस होण्याची पहिल्यांदा अनुवंशिकतेची प्रक्रिया समजून घेऊया की सोरायसिस अनुवंशिकता असेल तरी का होत नाही. याचं पहिलं कारण असं आहे की सोरायसिस होण्यासाठी जी दोषी गुणसूत्र आहेत ती दोषी गुणसूत्र एक नाहीये, ती 3 ते 4 गुणसूत्र अशी असतात की जी दोषी गुणसूत्र असतात आणि ती दोषी गुणसूत्र एकटी म्हणजे सिंगल सोरायसिस निर्माण करण्यास असमर्थ आहेत. ज्यावेळेला 2 किंवा 3 सोरायसिस दोषी गुणसूत्रांचं मिश्रण तयार होतं आणि ते विशिष्ट मिश्रण तयार झाल्यावरच सोरायसिस निर्माण होण्याची त्यांच्यामध्ये क्षमता येते. म्हणून
सोरायसिस जरी आई वडिलांमध्ये असेल तरी सगळ्या मुलांना तो होणार नाही. त्याचा स्ट्रॅटेजी आपण बघूया. बरोबर. सर, हे स्टॅटिस्टिक्स बघण्यापूर्वी आपल्याला पुन्हा एक मेल आलेला आहे. ईमेलवरून प्रश्न विचारतायत स्मिता तांडेल विरारवरून. ते असं विचारतायत की होमिओपॅथी सोरायसिस दुरुस्त होण्यासाठी होमिओपॅथीद्वारे किती वेळ लागू शकतो? हा, जसं आता आपण सोरायसिस आणि आनुवंशिकता बघत आहोत, तर हा एक वेगळा नेहमीचा प्रश्न असतो की याला किती वेळ लागणार आहे. तर सोरायसिस ज्यावेळेला आनुवंशिक आहे तर निश्चितच त्याला जास्त वेळ लागणार आहे. पण हा जो वेळ हा निश्चित मर्यादित आहे आणि हा आपण 2 ते 3 वर्ष असं मी रुग्णाला सांगतो. कारण सोरायसिस ज्यावेळेला सुरुवातीला होतो त्यावेळेला तो हिवाळ्यात होतो आणि आपोआप काही दिवसांनी जातो आणि परत पुन्हा दुसऱ्या हिवाळ्यात होतो. त्यामुळे कुठलाही रुग्ण ज्या वेळेला माझ्याकडे येतो त्यावेळेला मी त्याला सांगतो की आता तुझा जो सोरायसिस मी दुरुस्त केला आहे याचं निश्चित प्रूफ नाहीये की तो आपोआप दुरुस्त झाला की माझ्या औषधाने. पण पुढच्या सीझनला म्हणजे पुढच्या हिवाळ्यात ज्या वेळेला तू माझ्याकडे येशील त्यावेळेला जर तो पुन्हा आला नाही किंवा कमी प्रमाणात आला तर निश्चितच हा माझ्या औषधांचा गुणधर्म आहे. त्यामुळे कुठल्याही रुग्णांनी कमीत कमी 1 वर्ष औषध घेणं, त्याच्यानंतर दुरुस्त होणं कसं, तर हे मला प्रूफ सांगायला पाहिजे की ज्या वेळेला सोरायसिस पूर्ण ट्रीटमेंट नंतर परत येत नाही आणि असा सलग 1.5 वर्ष येत नाही त्यावेळेला आपण त्याला पूर्ण दुरुस्त झाला असं म्हणू शकतो. याचा अर्थ असा की सोरायसिस रुग्णांनी म्हणजे डॉक्टर सोबत 2 ते 3 वर्ष संपर्कात राहावं आणि उपचार घ्यावा तरच निश्चित सांगता येईल की हा पूर्ण दुरुस्त झालेला आहे. म्हणजे हा दीर्घकालीन आजार आहे, थोडासा जुनाट विकार आहे. त्यामुळे तात्पुरती चिकित्सा न करून डॉक्टरवर विश्वास ठेवून थोडं दीर्घकालीन चिकित्सा करणं म्हणजे एक आश्वासन आहे की नीट दीर्घकाळ चिकित्सा केली तर निश्चितच हा बरा होण्यासारखाच आहे. सर, तुम्ही अनुवंशिकतेविषयी अजून सांगत होता, पुढे काय सांगाल? ज्या वेळेला एका पालकामध्ये सोरायसिस आहे, आपण स्लाइड बघूया, तर त्याच्या अपत्यास होण्याचं पर्सेंटेज जे आहे हे 2 ते 3%, 16.6% रुग्णांमध्ये म्हणजे अपत्यांमध्ये म्हणजे एका पालकात असेल तर त्याच्या 16.6% पाल्यांना होण्याची शक्यता आहे. पण समजा सोरायसिस हा दोन्ही पालकात असेल तर त्याची जी शक्यता आहे ती 50% असते. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी सांगतो की सोरायसिस दोन्ही पालकात नाहीये तरी सुद्धा 10% शक्यता आहे. याचं कारण जनरल पॉप्युलेशन ज्यांना कुणालाही सोरायसिस नाही त्यांना 10% शक्यता आहे. याचं कारण असं, सोरायसिसची दोषी गुणसूत्र 1 नाही 3 ते 4 गुणसूत्र आहेत. यातला कुठला तरी एक दोषी गुणसूत्र 10% लोकांच्या गुणसूत्रामध्ये निश्चित आहे. त्यामुळे जनरल पॉप्युलेशनमध्ये 10% रुग्णांना सोरायसिस होण्याची शक्यता आहे. आणि रोगप्रतिकार शक्ती हे त्याचं मूळ कारण असल्यामुळे जर आपण रोगप्रतिकार शक्तीला हानिकारक जर काही कॉजेस करत असू तर त्याच्यामुळे सुद्धा ही होण्याची शक्यता आहे. सर, आपल्याला पुढचा एक प्रश्न आलेला आहे ईमेलवरून. अनामिका प्रश्न विचारतायत नागपूरवरून. ते असं म्हणतात की होमिओपॅथीने सोरायसिस दुरुस्त झाल्यावर पुन्हा उद्भवतो का? हा, जसं आता अनुवंशिकता आपण ज्या वेळेला म्हणतो की अनुवंशिकता आहे तर अनुवंशिकता आजार जे आहे ते कधीही पूर्णपणे दुरुस्त होत नाही. आणि ज्या वेळेला होमिओपॅथीने आम्ही म्हणतो की पूर्णपणे दुरुस्त करतो म्हणजे काय, की ज्या रुग्णाला सोरायसिस आहे त्याला जन्मापासून नाही कधीतरी तो सुरुवात झालेली आहे. म्हणजे ज्या वयात त्याला सुरुवात झाली तोपर्यंत तो निरोगी होता आणि सोरायसिस त्याच्या शरीरामध्ये सुप्त अवस्थेत होता. तो प्रकट झालाय वेगवेगळ्या कारणे. आणि मी ज्यावेळेला उपचार करतो त्यावेळेला मी नेहमी म्हणतो की तुमचं आरोग्य मी पुन्हा प्रस्थापित करतो. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला माझ्याकडे आलेला आहात त्या स्टेजला त्या स्थितीत जे तुमचं आरोग्य आहे ते आरोग्य तुम्हाला मी देणार. याचा अर्थ त्यावेळेला सोरायसिस नव्हता. म्हणजे माझ्याकडे आलेल्या रुग्णाला मी जेव्हा दुरुस्त करतो तर त्याला त्याची जी प्रतिकार शक्ती ती पूर्वत करतो कुठपर्यंत, जोपर्यंत माझ्याकडे आला, आणि त्यापुढे त्याला त्याची प्रतिकार शक्ती सांभाळणं हे त्याचं कर्तव्य आहे. अशी ट्रिगर फॅक्टर्स येऊ न देणं, ती मेंटेन करणं. बऱ्याच वेळा रुग्णाला असं वाटतं की आपण औषध घेतलं, खात्रीशीर डॉक्टरला पैसे दिले म्हणजे पूर्ण दुरुस्त झालो, म्हणजे आता पुन्हा आपल्याला येणार नाही, हे एक स्टॅम्प लागला. तर आरोग्य आणि आपलं जीवन हे स्थिर नाहीये, हे कंटिन्युअस मुव्हिंग आहे. तर ती सुद्धा आपली जबाबदारी आहे. पूर्णपणे दुरुस्त होणे याचा अर्थ असा की मी तुम्हाला सोरायसिसची औषधं दिल्यानंतर जर 1.5 वर्षापर्यंत सोरायसिस पुन्हा आला नाही तर मी सांगू शकतो हा पूर्णपणे दुरुस्त झालाय. पण त्याच्या पुढे तुम्हाला अशा घटना ज्यामुळे तुम्हाला सोरायसिस झाला होता त्या घटना तुमच्या आयुष्यात येऊ नये. आल्या तर तुम्ही त्याचं पूर्णपणे त्याचा सामना करावा आणि असं काही घडणार नाही म्हणजे तुम्ही दुरुस्त होणार नाही. म्हणजे चांगली जीवनशैली असणं हे सुद्धा आरोग्य सुधारण्याकडे आणि लवकर उपचार बरा होण्याकडे हे फार महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे योग्य जीवन पद्धतीविषयी आम्ही वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतच असतो. सर, मला असा प्रश्न विचारायचा की तुम्ही आता म्हणाला की असे काही रुग्ण असतात की त्यांना अनेक वर्ष पहिलं कधीच सोरायसिसचा त्रास झालेला नाहीये आणि अचानक सोरायसिस उद्भवतो, तर ह्याच्यामध्ये काही ट्रिगर फॅक्टर्स असू शकतात का? जसं आपण
म्हटलं सोरायसिस अनुवंशिकता असल्याने होतोच असं नाहीये. याचं कारण असं की सोरायसिस होण्यापूर्वी त्याच्या अगोदर त्या व्यक्तीच्या जीवनात कुठली तरी एक घटना घडलेली असते, त्याला आम्ही ट्रिगर फॅक्टर असं म्हणतो. हे जे ट्रिगर फॅक्टर आहे हे सोरायसिस प्रकट करतात. याचं सोपं उदाहरण मी सांगतो की बंदुकीमध्ये गोळी आहे आणि त्याला तुम्ही जोपर्यंत ट्रिगर करत तोपर्यंत गोळी सुटणार नाहीये. तर ते जे ट्रिगर फॅक्टर्स आहे ते काही तुमच्या हातात आहेत, काही तुमच्या हातात नाही आहेत. तर जे काही तुम्हाला शक्य तुम्ही टाळू शकतात त्याप्रमाणे तुम्ही सोरायसिस पण टाळू शकतात. आता आपण ट्रिगर फॅक्टर्स बघूया की सोरायसिस होण्यापूर्वीचे ट्रिगर फॅक्टर्स काय आहेत. तर सोरायसिस ज्या रुग्णांना होतो तर त्या रुग्णांमध्ये काहीतरी असं आढळून येतं की सोरायसिस होण्यापूर्वी त्यांना कुठली तरी मानसिक ताणतणाव, आघात, अतिमहत्वाकांक्षा, परीक्षेमध्ये नापास होणे, मेडिकल इंजिनिअरिंगला नंबर न लागणे अशा घटना घडतात आणि त्याच्यानंतर सोरायसिसची सुरुवात होते. तर ही जी सोरायसिस सुरुवात होते ही अशा कुठल्या घटनेनंतर होते. पण या घटनेसोबत अजून एक घटना घडते की हे ठीक आहे आपण अतिशय कमी वयात हे मॅनेज करू शकत नाही, पण तरी सुद्धा सोरायसिस होईलच असं नाही. पण त्यावेळेला हे लोक कुठल्या तरी आपला ताणतणाव कमी करण्यासाठी, आपलं अपयश झाकण्यासाठी किंवा त्याच्यावर मला वाटत नाही ही ट्रीटमेंट आहे, पण हा चुकीचा मार्ग अवलंबतात आणि तो मार्ग म्हणजे कुठल्या तरी धूम्रपान किंवा मद्यपान याला आहारी जातात. किंवा कधी कधी त्यांच्या जीवनामध्ये काही ताणतणाव नसतील पण केवळ एक फॅशन म्हणून किंवा एक तरुण वयाचा एक उन्माद म्हणून ते याला धूम्रपानाने याला मद्यपान करायला जातात आणि ते सुद्धा सोरायसिसचं ट्रिगर फॅक्टर आहे. आणि हे ट्रिगर फॅक्टर जर टाळलं तर सोरायसिस टाळता येतो. तर ह्या ज्या वाईट सवयी ह्या टाळायला पाहिजेत. हे एक ट्रिगर फॅक्टर आहे, हे आपल्या हातात आपण टाळू शकतो. अगदी बरोबर आहे सर. सर सोरायसिसच्या प्रकट कारणांमध्ये इतर काही कारणं असू शकतात. इतर कारणामध्ये आपण आता एक स्लाइड बघितली की ज्याच्यामध्ये त्वचेला जखमा, लसीकरण, भाजणे, कापणे ह्या इजा होतात आणि ह्या इजानंतर त्याच ठिकाणी सोरायसिस सुरू होतो. त्यामुळे सोरायसिसच्या रुग्णांनी सुद्धा जर यांना अशा इजा झाल्या तर त्या ठिकाणी नवीन सोरायसिस सुरू होऊ शकतो. सर जेव्हा आपण म्हणतो की कापणे, भाजणे, इजा होणे असे जेव्हा विकार करतात, तसंच आपला प्रश्न आलेला आहे ईमेलद्वारे. मानसी गोवारी प्रश्न विचारतायत वसईवरून. ते असं विचारतात की होमिओपॅथी सोरायसिस दुरुस्त होताना प्रथम आजार वाढतो का? आणि अनेकांचा हा प्रश्न असतो की होमिओपॅथी म्हटलं की आजार हा पहिला वाढणारच. कितपत तथ्य आहे ह्याच्यामध्ये? आता सोरायसिसच्या उपचारामध्ये विशेषतः आपण किंवा इतर कुठल्याही उपचारामध्ये ज्या वेळेला रुग्ण होमिओपॅथीकडे येतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा पद्धत घ्या की होमिओपॅथी ही कुठल्याही बाह्य लक्षणांवर काम करत नाही. तर होमिओपॅथी ही रुग्णाच्या किंवा रोग्याच्या मूळ कारणाशी काम करते आणि प्रचलित उपचार पद्धती ही केवळ बाह्य लक्षणे घालवते. तर बाह्य लक्षणे घालल्यानंतर तात्पुरता आजार गेलेला असतो किंवा आजार आमच्या भाषेमध्ये म्हणतो दाबला गेलेला असतो. उदाहरण सोरायसिसमध्ये बाह्य मलम लावल्यानंतर तो तात्पुरता गेला, रुग्णाला वाटतं की माझा दृश्य सोरायसिस गेला म्हणजे मी दुरुस्त झालेलो आहे. ज्या वेळेला तो रुग्ण होमिओपॅथीकडे येतो त्यावेळेला मी त्याचा उपचार करताना त्याच्या दृश्य स्वरूपावर नाही त्याच्या मूळ कारणावर उपचार करतो. तो रोग दुरुस्त झालेला नसतो, मी औषध दिल्याबरोबर तो त्याच्या मूळ स्वरूपात बाहेर येतो. आणि तो जो बाहेर येतो हा त्याचाच आजार आहे, माझ्या औषधांनी बाहेर आलेला नाहीये. किंवा बऱ्याच वेळेला प्रचलित उपचार पद्धतीमध्ये स्टिरॉइड्स वापरण्यात येतात. स्टिरॉइड्स म्हणजे प्रतिकारशक्ती दाबून टाकणे. स्टिरॉइड्स ही प्रतिकारशक्ती जेव्हा दाबून टाकते तर एका स्प्रिंग सारखं आहे, तुम्ही जेवढी स्प्रिंग दाबणार तेवढी ती वर बाहेर येणार. तर जेवढी तुम्ही स्टिरॉइड्स वापरणार तर त्याच्या दुप्पट सोरायसिस बाहेर येणार आहे. तर हा जो सोरायसिस बाहेर आलेला आहे हा होमिओपॅथिक उपचाराने आलेला की तुम्ही केलेल्या चुकीच्या उपचाराचे ते दुष्परिणाम आहेत आणि ते दुष्परिणाम तुम्हाला एकदा त्यांच्या भोगावे लागणार आहेत. त्याच्याशिवाय बाहेर येण्याचा दुसरा मार्ग नाही. जर तुम्हाला दीर्घकालासाठी किंवा पूर्णपणे सोरायसिस दुरुस्त व्हायचा असेल तर त्या एका स्टेजमधून तुम्हाला जायला पाहिजे. त्या स्टेजमधून जाताना आम्ही तुम्हाला मदत करू की तुमचा त्रास कमीत कमी होईल. ही मदत मी करू शकतो पण ते मी टाळू शकत नाही. याचं अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की समजा मला ट्रेनने नागपूरला जायचं आणि मी चुकीच्या ट्रेनने बसलो की मुंबईकडे येणाऱ्या, तर मला ज्या दिवशी कळेल की ज्या ठिकाणी कळेल की ही चुकीची ट्रेन आहे तर परत येणारी जी स्टेशन्स आहेत ती परत येतीलच, असा दुसरा कुठलाही मार्ग नाही, ती टाळून मी परत जाणार. त्यामुळे परत येणारे जे आजार आहेत ते येणारच आहेत आणि तोच एक योग्य आणि करेक्ट मार्ग आहे. बरोबर, निश्चितच. म्हणजे होमिओपॅथी चिकित्सेदरम्यान जर तुमचा आजार बळावला, प्रबळ झाला तर घाबरून जायचं कारण नाही. ती चिकित्सा पद्धती तशीच चालू ठेवणं महत्वाचं आहे. याचबरोबर डॉक्टरांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेत राहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.
विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. सोरायसिसच्या रुग्णांमध्ये एक नेहमीचा प्रश्न असतो आणि विचार साहजिकच आहे की मला मांसाहार करता येईल का. असाच हृदयविकाराच्या रुग्णांचा सुद्धा प्रश्न असतो. तर त्यांना सांगण्याची गोष्ट म्हणजे मत्स्य आहार म्हणजे बोंबील, मांदेळी किंवा इतर काही जे मासे आहेत त्यांचा आहार घेणं योग्य आहे. मात्र मटण किंवा कोलंबी सारखे जे रेड मीट पदार्थ आहेत ते मात्र अजिबात घेऊ नये. त्याने कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढतं आणि सोरायसिस पण प्रबळ होण्याची शक्यता असते. सर, जेव्हा आपण आता म्हणालात की ताणतणाव आहे किंवा वाईट सवयी आहेत, ह्या सगळ्या एक आधुनिक जीवनशैलीचा भाग बनलेला आहे. तुम्हाला प्रचंड जीवघेणी स्पर्धा आहे, त्याच्यामुळे वेळीअवेळी खाल्लं जातं, वेळीअवेळी झोप केली जाते. ही सुद्धा सोरायसिसची प्रकट कारणं असू शकतात का? हो, आता सोरायसिस पूर्वी 30 ते 40 वयोगटात होणारा आजार अलीकडे तरुण मुलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये आढळतो. आपण स्लाइड्स बघितले की त्याच्यामध्ये तरुण मुलं आहेत, लहान मुलं पण आहेत. याचं कारण असं आहे की आपली जीवन पद्धती. तर सोरायसिसचे ट्रिगर फॅक्टर्स जे आपण आता बघितले त्यातले बहुतांश ट्रिगर फॅक्टर्स ही आपल्या दैनंदिन जीवनाचा सहभाग आहे किंवा दैनंदिन जीवनात आपण ती वापरतो. आता आपण ती काय काय ते बघूया आपण स्लाइड्समध्ये की सोरायसिस आणि आधुनिक जीवन पद्धतीमध्ये काय होतं. की आधुनिक जीवन पद्धतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतो की आपला जो आहार आहे, आपली जी स्थूलता आहे ती वाढायला लागली. त्याचं कारण असतं की तळलेले पदार्थ, ब्रेड, जंक फूड हे सगळी जी आहे ती आपल्या आहाराचा भाग आहे. त्याच्यानंतर आधुनिक जीवन पद्धतीमध्ये व्यायामाचा अभाव झालेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आधुनिक जीवन पद्धतीमध्ये जागरण जास्त झालेली आहे आणि त्यामुळे झोप अपूर्ण झाली. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रतिकार शक्तीच्या वाढीसाठी किंवा प्रतिकार शक्तीच्या आरोग्यास अपायकारक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे ती स्थूलता वाढण्यामुळे. जेवढी तुमची स्थूलता वाढेल तेवढं सोरायसिस होण्याची जी प्रवृत्ती ही वाढलेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या दाखवल्या आहेत ह्या सोरायसिसची ट्रिगर फॅक्टर्स आहेत. हे कुठलीही तुमच्या जीवनामध्ये असेल तर आणि तुम्हाला सोरायसिस प्रवृत्ती असेल तर सोरायसिसला तुम्ही अधिकाधिक जवळ घेत आहात. त्यामुळे हे टाळायला पाहिजे. निश्चितच. सर, आपण जेव्हा म्हणतो की कोणत्याही डॉक्टरकडे रुग्ण येतो तेव्हा त्याला एक फार मनात प्रश्न असतो की मला ह्या ट्रीटमेंटने निश्चित खात्रीशीर उपाय मिळेल का. असाच आपल्याला प्रश्न आलेला आहे. ईमेलद्वारे सुधीर जोशी प्रश्न विचारतायत नाशिकवरून. ते असं म्हणतायत की होमिओपॅथीने सोरायसिस दुरुस्त होईलच अशी खात्री देता येईल का. बघूया सर काय उत्तर देत आहे. सर, काय सांगाल? बघा, सोरायसिस खात्री प्रत्येक कुठल्याही वैद्यकीय हा प्रश्न विचारला जातो की खात्री देतात. सोरायसिसच्या बाबतीत आपण बोलूया की सोरायसिस हा पहिली गोष्ट अनुवंशिक आजार आहे. हा अनुवंशिक आजार असला तरी त्याला होमिओपॅथीमध्ये त्याच्यावर उपाय आहेत. आणि होमिओपॅथी काय उपाय करणार आहेत तर आपल्याकडे येणारे जे रुग्ण आहेत तर ज्या ज्या वेळेला रुग्ण येतो त्यावेळेला केवळ त्याला औषध देणे ही प्रक्रिया नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा होमिओपॅथीमध्ये आम्ही रुग्णाकडनं त्याची माहिती घेतो. त्याची माहिती घेताना त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही त्याला औषध देणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा रुग्णाने आपण दिलेली माहिती किती बरोबर आहे, किती प्रामाणिक आहे याचा विचार करावा. नंबर 2, त्याने दिलेली माहिती जरी प्रामाणिक असेल तर मी किती परफेक्ट आहे. आज सोरायसिसच्या उपचारासाठी आपण 29 वर्षापासून फक्त सोरायसिसचा उपचार करतोय, दुसरा करत नाही. याचं कारण असं आहे की जोपर्यंत मी एकाच आजाराचा दीर्घकाळासाठी सारखे जास्तीत जास्त पेशंट बघत नाही तोपर्यंत मी त्या आजारात तज्ज्ञ होऊ शकत नाही. मी म्हणून माझ्या दृष्टीने प्रयत्न असं करतो की मी सोरायसिस व्यतिरिक्त इतरत्र पेशंट बघणार नाही. हा झाला माझा भाग. त्याच्यानंतर मी सुद्धा एक शास्त्रज्ञ आहे. मी प्रयत्न करत असतो त्याच्यातून रुग्णाने दिलेली माहिती आणि मी दिलेलं औषध याचा मी समन्वय साधतो, सिमिलॅरिटी, आणि त्याला औषध देतो. हे औषध दिल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये रुग्ण त्या औषधाला कसा प्रतिसाद देतो हे माझ्या हातात नाही. ही त्याची प्रतिकार शक्ती आहे. त्याची प्रतिकार शक्तीने चांगला प्रतिसाद दिला तर तो आजार लवकर दुरुस्त होऊ शकतो. समजा त्याच्या प्रतिकारशक्तीने स्लो दिला तर मला परत दुसरं औषध किंवा त्याची मात्रा देऊन त्याला पुढचं औषध द्यावं लागणार. ही एक प्रक्रिया आहे. ही एक प्रोसेस नाही की बंदुकीतली गोळी टाकली आणि ते शूट केलं, तसं नाही. ही प्रोसेसला वेळ लागणार आहे. यानंतर सुद्धा त्याचा आजार किती प्रमाणात आहे की त्याने मी दिलेली पथ्य किती पाळली आहेत. मी त्याला सांगितलं पूर्ण पथ्य पाळ, पूर्ण झोप घे, जागरण करू नकोस, हे त्याच्या दैनंदिन जीवनात आणि किती व्यवहार्य आहे त्याच्यासाठी. आता बऱ्याच वेळेला लोक कॉल सेंटरमध्ये काम करतात, त्यांना रात्री जागावं लागतं, त्यांना शक्य नाहीये. त्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला शक्य आहे असं नाही. त्यामुळे खात्री का देता येत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ही सगळी प्रक्रिया आहे.
तिसरी महत्वाची गोष्ट अशी की मी दिलेलं औषध ज्या वेळेला त्याला मी देणार आहे तो किती प्रामाणिकपणे घेतो, पथ्य किती पाळतो, आणि याच्यावर मी त्याला निश्चित सांगणार की तो दुरुस्त होणार की नाही. निश्चित एक गोष्ट सांगेल की माझ्याकडे येणारे 100% रुग्ण मी अगदी डिक्लेअर करतोय की 100% रुग्ण दुरुस्त होतात असं नाहीये. त्याच्यातले 10 ते 15% रुग्ण पूर्ण दुरुस्त होत आहेत. जवळजवळ 50% रुग्ण हे 70 ते 80% दुरुस्त झालेले आहेत, आणि बाकीची जी 25% रुग्ण आहेत ती प्रोसेसमध्ये आहेत. कधी कधी काही रुग्णांचा आजार इतका भयानक असतो, प्रमाणात असतो की ती 7-8-10 वर्ष औषध घेत आहेत, त्यांचा जो आजार आहे तो 80-90% नियंत्रणात आहे, पण तो पूर्ण दुरुस्त झालेला नाही. ती प्रोसेसमध्ये आहे. ते होतील किंवा तेवढेच राहतील तरी ते समाधानी आहेत. त्यामुळे कुठल्याही रुग्णाला आपण खात्री देऊ शकत नाही, याचं कारण आहे. अतिशय प्रामाणिक उत्तर आहे. आणि मला असं वाटतं की रुग्ण बरा होण्यासाठी चिकित्सेचे चतुष्पाद महत्वाचे असतात. जसं औषध महत्वाचं आहे, तसंच डॉक्टरवरचा विश्वास महत्वाचा आहे, तसंच इतर त्याचा कुटुंबाचा जो काही सपोर्ट आहे तो सुद्धा महत्वाचा आहे, आणि रुग्ण स्वतः बलवान असणं, त्याने चांगला आहार विहार करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तरच आपण खात्रीशीररित्या सांगू शकतो की निश्चित रुग्ण बरा पूर्णपणे होऊ शकतो. असाच आपल्याला सर एक प्रश्न आलेला आहे ईमेलद्वारे. पर्णिका प्रश्न विचारतायत अलिबागवरून. त्या असं विचारतायत की मी 10 वर्षांपासून होमिओपॅथिक औषधं घेत आहे, पण पूर्णपणे माझा आजार बरा झालेला नाहीये. काय कारण असावं? वाटतं थोडंसं याच धर्तीवर आहे हा प्रश्न. आता जसं मी शेवटी म्हटलो की त्या 10 वर्षापासून होमिओपॅथिक औषध घेत आहेत आणि त्यांचं पूर्णपणे दुरुस्त झालंय. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल की या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. त्या 10 वर्षापासून होमिओपॅथिक औषध घेत आहेत, पण त्यांनी अजून होमिओपॅथिक औषध सोडलेलं नाही. याचा अर्थ त्यांना कधीतरी कुठेतरी काही फायदा आहे म्हणून त्यांनी औषध सोडलेलं नाहीये. पण निश्चितच मी ऍक्सेप्ट करेल की त्यांना अपेक्षित फायदा मिळालेला नाहीये, किंवा त्यांना एवढंही निराश व्हायचं कारण नाही की त्यांना सोडून दुसरीकडे जावं लागेल. यासाठी त्यांनी दोघांनी प्रयत्न करायला पाहिजे की त्यांनी स्वतः डॉक्टरांशी कन्सल्ट करायला पाहिजे की त्यांनी अजून काय काय करायला पाहिजे, की डॉक्टर त्यांना मार्गदर्शन करेल. त्यांच्या आहारामध्ये बदल, त्यांच्या व्यायामामध्ये बदल, किंवा त्यांची काही माहिती त्यांनी घेतली असेल किंवा त्यांनी काही माहिती डॉक्टरांना सांगितली नसेल ती माहिती त्यांनी सांगावी. परत एकदा रिकेस टेकिंग आम्ही म्हणतो याला, परत ती जी केस आहे पुन्हा अभ्यास करायचा असतो ती त्यांनी करायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट मी सांगेल की कधी कधी ज्या वेळेला रुग्ण खूप सोरायटिक आर्थरायटिस आहे, त्याला संपूर्ण सोरायसिस आहे आणि त्याला पर्याय नाहीये दुसरं काही करण्याचा, आणि ज्या वेळेला तो होमिओपॅथीकडे येतो त्यावेळेला आम्ही त्याचं आजाराचं शमन करतो. म्हणजे तो दैनंदिन जीवन जगू शकेल एवढं त्याचा आजार कमी करतो, तो पूर्ण होऊ शकत नाही. आणि जर मी त्याचा आजार दुरुस्त करायचा प्रयत्न केला किंवा त्याला जास्त मात्रेचे औषध दिले तर उलट घडू शकतं. म्हणून बऱ्याच वेळेला काही रुग्णांना आम्ही अगोदरच सांगतो की तुझ्या आजारामध्ये हा आजार मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल, आणि जेवढा कंट्रोल होईल तेवढ्यामध्ये तू समाधानी असावं. अशी जी रुग्ण असतात ती कधी कधी अशी 10 वर्ष किंवा 12 वर्ष औषध घेणारी असतात, आणि त्यांना त्याच्यात ते समाधान मानायला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. त्यांनी स्वतः डॉक्टरांना भेटायला पाहिजे. शक्यता आहे डॉक्टर नेहमी अभ्यास करत असतात, नवीन नवीन नॉलेज येतं, आणि पुढे सुद्धा डॉक्टरांना नॉलेज येईल किंवा अभ्यास करून त्यांना नवीन चांगलं औषध देईल ते दुरुस्त होऊ शकतं. बरोबर. आणि म्हणूनच मला वाटतं डॉक्टरच्या चिकित्सेला प्रॅक्टिस असं सुद्धा म्हणत असावेत. सर, जेव्हा आपण म्हणालात की विविध प्रकारे आपल्याला आहाराचं सगळ्याचं नियोजन केलं पाहिजे, तर मला सांगा की सोरायसिस नियंत्रणासाठी नेमकं काय करावं? आता सध्या हिवाळा आहे आणि हिवाळा हा सोरायसिस वाढण्याचं कारण आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया स्लाइड्स जवळ की सोरायसिस नियंत्रणासाठी रुग्णांनी काय काय केलं पाहिजे. सोरायसिस नियंत्रणासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल की सोरायसिस मध्ये त्वचा कोरडी होते, हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि सोरायसिसमुळे पण होते, म्हणून त्यांनी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. तर मॉइश्चरायझर हे पेट्रोलियम जेली सगळ्यात चांगला मॉइश्चरायझर आहे. लोशन्स हे कमी आहेत. साधारणतः दिवसा ज्या वेळेला आपण आंघोळ करतो त्याच्यानंतर 3 मिनिटाच्या आत त्यांनी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. आणि हे जे मॉइश्चरायझर आहे हे पूर्ण शरीराला लावायला पाहिजे. रात्री झोपताना सुद्धा आंघोळ करून पेट्रोलियम जेलीसारखं थिक किंवा जाड मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. त्यानंतर सोरायसिसमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं जे लक्षण आहे ते खाज येणे, आणि खाज हे भयंकर लक्षण आहे. यासाठी सोरायसिस रुग्ण कधी चाकू, कधी सुरी किंवा कधी जाड भाग असं वापरतात. तर त्यांनी खाजेवर स्वतः नियंत्रण करायला पाहिजे, कारण ज्या ज्या वेळेला खाज येईल त्या त्या वेळेला असले पदार्थ वापरून ते इंजुरी करतात, आणि जखम दुरुस्त होण्याची प्रक्रिया आणि सोरायची प्रक्रिया एकच आहे, ते सोरायसिस वाढवून घेतात. त्यामुळे त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत खाजेसाठी वापरू नये. मी नेहमी माझ्या रुग्णांना सांगतो की ज्या ज्या वेळेला खाज येईल तुम्ही नखं वापरू नका. नखांमधून तुम्ही इन्फेक्शन मध्ये टाकतायत, त्याऐवजी तुम्ही हाताने चोळा किंवा हाताने दाबून ठेवा, किंवा खाज येत असेल तर कुठला तरी बर्फ घ्या आणि तो फिरवा. निश्चितच सोरायसिसच्या नियंत्रणासाठी ही फार महत्वाची काळजी आहे. मला वाटतं हिवाळ्यातील खाजेवर नियंत्रणासाठी आणि त्वचेच्या अतिशय चांगली ठेवण्यासाठी सुद्धा ही उपयुक्त माहिती आहे. अशीच उपयुक्त माहिती आपण घेत राहूया. तुम्ही पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिस मधील होमिओपॅथीची वैशिष्ट्य आणि सहभागी आहेत डॉक्टर RS सोनवणे. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण उद्याचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम कोणता आहे तो पाहून घेऊया. दिनांक 11 डिसेंबर 2016 रात्री 8 वाजताचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम हा थेट प्रसारण कार्यक्रम आहे. हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2016. कार्यक्रमामध्ये संपर्कासाठी hello.drdk@gmail.com या संकेतस्थळावर जर तुम्ही आम्हाला ईमेल केला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तर त्याचा आम्ही निश्चित समावेश कार्यक्रमाच्या दरम्यान करू शकतो. सर, आपण जेव्हा आता चर्चा करतोय की सोरायसिस नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे, हिवाळ्याचे दिवस आहेत, थंड कोरडं हवामान आहे, याविषयी अजून काय मार्गदर्शन कराल? जसं आपण बघितलं थंड कोरडं हवामान आहे तर हिवाळ्यामध्ये साधारणतः त्यांनी थंड कोरड्या हवामानात आपली त्वचा जी आहे ही जास्तीत जास्त उष्ण राहील, गरम राहील हे बघायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी उबदार कपडे वापरायला पाहिजेत. जेव्हा म्हणतो की थंड आणि कोरडं हवामान आहे तर आपण नेहमी म्हणतो की थंड कोरडं हवामानात लोकरीचे कपडे घालावे, पण अनेक वेळेला काय होतं की हे जे लोकरीचे कपडे असतात ना ते स्वतः थोडेसे रफ असतात किंवा त्याने पण टोचणी होऊन त्याने खास सुरू होते किंवा ती पण सोरायसिसच्या रुग्णांना इरिटेट करू शकतात. तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? त्यामुळे ज्या ज्या वेळेला लोकरीचे कपडे त्याच्यावर येणार आहेत ते खास वाढवणार आहेत. तर सोरायसिस रुग्णांनी लोकरीचे कपडे घालण्याच्या अगोदर त्यांनी त्याच्यावर कुठले तरी सुती सैलसर कपडे वापरायला पाहिजे आणि त्याच्यावर लोकरीचे कपडे घालायला पाहिजे. त्याच्यापेक्षा मी सांगेल की लोकरीचे कपडे वापरण्याच्या ऐवजी 2 ते 3 थर कॉटनच्याच कपड्यांचे जर त्यांनी वापरले तर ते अधिक चांगलं आहे. म्हणजे थंडीपासून पण संरक्षण होईल आणि जे सोरायसिसचे रुग्ण आहे त्यांना त्या कपड्यांचा सुद्धा विशेष त्रास होणार नाही. सर, आपण जेव्हा होमिओपॅथिक औषधं घेत असतो तेव्हा अनेक लोकांच्या मनात अनेक प्रश्न येत असतात. तसाच एक प्रश्न आपल्याला ईमेलद्वारे आलेला आहे. रवींद्र जैन प्रश्न विचारतायत पुण्यावरून. ते असं विचारतायत की होमिओपॅथी औषधांना काही काळानंतर औषधांना वास येत नाही आणि त्याची चव सुद्धा बदलते, तर त्यामुळे औषधाचा गुणधर्म नाहीसा होतो का? आणि याच अनुषंगाने मला असं विचारावं वाटतं की होमिओपॅथिक औषधांना एक्सपायरी डेट असते का? हो, निश्चितच. आता हा दोन प्रश्न झाले. पहिली गोष्ट, होमिओपॅथिक औषधांना वास येतो. तर होमिओपॅथिक औषधं ही 2 प्रकारची असतात. एक असतात गोळ्या, त्याच्या गोळ्या त्या साखरेच्या असतात, आणि दुसरं असतं लिक्विड. हे जे लिक्विड औषध आहे ज्याच्यामध्ये औषधाचा मूळ जो असतो अर्क असतो, तर हा जो मूळ अर्क असतो हा डायरेक्टली देण्यात येत नाही. त्याचं माध्यम आहे, ते जे माध्यम आहे ते गोळ्या, आणि त्या गोळ्यांमध्ये ते थेंब टाकले जातात. आता ते जे थेंब आहे ते औषध आहे रेक्टिफाईड स्पिरिट किंवा 99.9% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम अल्कोहोल. आणि ज्या गोळ्या त्या साखरेच्या आहेत, तर साखर आणि अल्कोहोल हे एकामेकामध्ये मिक्स होत नाहीत, ते एकामेकामध्ये सोल्यूट होत नाहीत. त्यामुळे ज्या वेळेला ते औषध टाकण्यात येतं गोळ्यांमध्ये तर ते थ्रू अँड थ्रू पास होतं. म्हणजे वरच्या गोळीमध्ये मी एक थेंब टाकला तो ते थांबणार नाही, तो शेवटपर्यंत पास होत जाणार आहे. तो पास होताना गोळीच्या सेंटरमध्ये थोडा राहणार आहे. किंवा बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की औषध जास्त टाकलं तर ते लवकर दुरुस्त होतील. तर ज्या वेळेला आपण औषध टाकतो तर ते जे रेक्टिफाईड स्पिरिट आहे कालांतराने इव्हॅपोरेट होतं. म्हणजे रुग्ण ज्यावेळेला माझ्याकडनं औषध नेतो 1 महिन्याचं, त्यावेळेला पहिले 15 दिवस त्याला असं वाटतं की आपण औषध घेतोय, म्हणजे औषध जे आहे ते गोळीच्या पेरिफरीला आहे, त्यामुळे त्याला त्या औषधाची चव लागते. कालांतराने ते औषध इव्हॅपोरेट होतं, पण ते औषध गोळीच्या सेंटरमध्ये असतं, आणि ते सेंटरमधलं औषध त्यानंतर जेव्हा तो औषध घेतो त्यावेळेला त्याला साखरेची चव लागते, औषधाची लागत नाही. म्हणून मी सांगेल की सगळे होमिओपॅथिक डॉक्टर ज्या वेळेला तुम्हाला औषध देतात त्यावेळेला ते सांगतात औषध खाऊ नका, चघळा. ज्या वेळेला तुम्ही त्या गोळ्यात चघळतात तर ते गोळी औषध जे मूळ आहे जे तुमच्या जिभेवर काम करणार आहे त्या गोळीच्या सेंटरमध्ये आहे, आणि गोळी विरघळल्यानंतर ते सेंटरमध्ये तुम्हाला काम करणार आहे. एकदा वरचं औषध इव्हॅपोरेट झाल्यानंतर गोळीच्या सेंटरमध्ये औषध कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष राहू शकतं. त्यामुळे या मार्गावर जाऊ नये की त्याचा वास येतो आहे किंवा नाही येत आहे. आता ही जी क्षमता आहे प्रत्येकाची, जे अल्कोहोल पचवण्याची क्षमता वेगळी आहे. बऱ्याच वेळेला माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना असं जाणवतं की त्यांनी जर जास्त औषध टाकलेलं असेल त्यांची जीभ चुरचुरते, त्यांना त्रास होतो. पण काही लोकांना त्रास होत नाही, त्यांना म्हणतात अजून औषध टाका. याचा अर्थ त्यांची अल्कोहोल पचवण्याची क्षमता प्रचंड आहे. तर ती प्रचंड क्षमता आणि औषधाचा परिणाम याच्याशी काही घेणे देणं नाहीये. तर कमीत कमी औषध जे गुणकारी आहे ते औषधाच्या सेंटरमध्ये आहे. त्यामुळे सगळ्या रुग्णांनी हा मोठा गैरसमज टाळावा की औषध हे जे आहे ते गोळीच्या बाहेर आहे किंवा त्या लिक्विडमध्ये आहे,
तर जी औषध आहे ते गोळीच्या सेंटरमध्ये आहे. म्हणूनच डॉक्टरांनी तुम्हाला औषधे चघळायला सांगितलेलं आहे. चघळून ते तुमच्या आणि जिभेवर टाकणार आहे. चघळण्यामुळे जी लालास्त्राव असतो त्याच्यात क्विक ॲब्झॉर्प्शन, फास्टेस्ट ॲब्झॉर्प्शन त्या औषधाचं होत असतं. सर, मग ह्याला एक उपप्रश्न मला असा विचारा असं वाटतं की तुम्ही म्हणालात की साखरेच्या गोळ्या असतात. अनेक वेळेला आपल्याकडे सोरायसिसच्या ट्रीटमेंटसाठी डायबिटिक किंवा मधुमेही रुग्ण येत असतात, तर त्यांना पण आपण हे औषध देऊ शकतो का? हो, ज्या वेळेला डायबेटिक पेशंट आमच्याकडे येतात त्यांना प्रश्न असतो की मला साखर खायची नाहीये, पण हे औषध तुमचं साखर आहे याच्यामध्ये. तर साधारणतः ज्या वेळेला मी 2 ग्रामच्या बाटल्या देतो 1 महिन्याचं औषध, तर 1 महिन्याच्या औषधामध्ये जी साखर आहे ती 5 ग्रॅम साखर आहे. 5 ग्रॅम म्हणजे तुम्ही जे जेवण करता त्यातला अर्धा घास. तर एवढा जो 5 ग्रॅम साखर आहे ही तुम्हाला पूर्ण महिन्याभरात खायची आहे. बरोबर. तर या महिन्याभराचा जे डोस आहे हा 5 ग्रॅमचा आहे. त्यामुळे डायबिटीसचे रुग्ण सुद्धा घेऊ शकतात. त्याच्याने त्यांची साखर वाढणार याची निश्चितच मला आश्वस्त आहे मी. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी होमिओपॅथिक औषधं घ्यावीत. निश्चितच. हिवाळ्यामध्ये सोरायसिसच्या रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीचा आजचा आरोग्य सल्ला आहे. आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो आपण पाहून घेऊया. सोरायसिसच्या रुग्णांनी हिवाळ्यात घ्यायची काळजी. सकाळी आंघोळ कोमट पाण्याने करावी, ज्यात 2 चमचे ग्लिसरीन टाकावे. आंघोळीनंतर सुती टॉवेलने हळुवारपणे अंग पुसावे, रगडू नये. आंघोळीनंतर 5 मिनिटांच्या आत सर्व अंगाला मॉइश्चरायझर लावावे, ज्याने त्वचा मऊ राहते. आणि लोकरीचे कपडे घालण्यापूर्वी आत हलके सुती कपडे घालावेत, म्हणजे लोकर टोचणार नाही. 2016 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेलद्वारे संपर्क साधू शकता. ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. सोरायसिसच्या ट्रीटमेंटमध्ये काही विशेष रुग्णांबद्दल सर आपण माहिती घेऊया थोडक्यात. साधारणतः सोरायसिसच्या उपचारामध्ये किंवा होमिओपॅथीबद्दल नेहमी असं म्हणण्यात येतं की होमिओपॅथी अतिशय स्लो आहे किंवा सिरियससाठी नाही. तर आपण एक विशेष रुग्ण बघूया की जो आपण होमिओपॅथीने दुरुस्त केला आहे ते स्लाइड्समध्ये, की हा अतिशय सिरियस रुग्ण आहे. याला प्रचलित उपचार पद्धतीमध्ये कुठलेही उपचार लागू पडत नव्हते आणि हा पूर्ण दुरुस्त झालेला आहे. याच्यात आपण ओळखू पण शकत नाही. ही सगळी जी रुग्ण आहे ही होमिओपॅथीने पूर्ण दुरुस्त झालेले पुन्हा आलेला नाही. सर, अनेक प्रश्न आहे सोरायसिसमध्ये होमिओपॅथीची वैशिष्ट्ये. हा जेव्हा आपण विशेष कार्यक्रम करतो तेव्हा अनेक प्रश्न असतात. सर्व प्रश्न काही आपण समाविष्ट करू शकत नाही, म्हणून थोडक्यात काही प्रश्न मी तुम्हाला विचारते की सोरायसिस हा संसर्गजन्य रोग आहे का? नाही, सोरायसिस संसर्गजन्य रोग नाहीये. सोरायसिस वैयक्तिक अस्वच्छतेमुळे होणारा रोग आहे का? नाही, सोरायसिस वैयक्तिक अस्वच्छतेमुळे होणारा रोग नाही. सोरायसिसच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान, होमिओपॅथी ट्रीटमेंट दरम्यान गर्भधारणा झाल्यास त्या अपत्यात सोरायसिस होऊ शकतो का? नाही, निश्चित असं सांगता येणार नाही, पण 16.6% शक्यता आहे. पण गर्भधारणा होताना जर सोरायसिस असेल तर होणार नाही. सोरायसिस हा निरुपद्रवी आहे का? सोरायसिस निरुपद्रवी नाहीये, तो केव्हाही भयानक रूप घेऊ शकतो. त्यामुळे सोरायसिसवर दुर्लक्ष करू नये. सोरायसिस रुग्णांनी आहाराविषयी विशेष काळजी घेतली पाहिजे हो, का? सोरायसिससाठी विशिष्ट आहार आहे, त्याची काळजी घेतली तर सोरायसिस लवकर दुरुस्त होऊ शकतो. निश्चित सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? सोरायसिसवर होमिओपॅथीमध्ये अतिशय सुरक्षित आणि चांगले उपचार आहे. त्यांनी होमिओपॅथिक उपचार घ्यावेत आणि होमिओपॅथिक उपचाराने सोरायसिस दुरुस्त झाले हे आपण अनेक उदाहरणांनी स्पष्ट केलेलं आहे. फक्त आजाराला केंद्रस्थानी न मानता पुरुषाला म्हणजे त्या व्यक्तीला केंद्रस्थानी मानून चिकित्सा करणारी अशी किमया ही होमिओपॅथीची आहे. आणि म्हणूनच होमिओपॅथीची स्वतःची अशी विशिष्ट तत्वज्ञान आहे, विशिष्ट सायन्स आहे. आणि त्याद्वारे जेव्हा डॉक्टर तुमच्या होमिओपॅथीद्वारे तुम्हाला सोरायसिस ट्रीट करतो तेव्हा निश्चितच आपल्याला विश्वास असतो की हा रोग पूर्णपणे समूळ बरा होणार आहे. अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत, म्हणजे आपण म्हणतो ना की बच्चा खाय, बच्चे की माँ खाय, बच्चे की दादी खाय, कोणीही जरी होमिओपॅथिक औषध खाल्लं तरी ते पूर्णपणे सुरक्षित आहे, पूर्णपणे घ्यायला सुलभ आहे आणि अतिशय गरोदरपणातही सुरक्षित आहे. हा विश्वास होमिओपॅथीचा आहे आणि मला वाटतं सोरायसिसच्या ट्रीटमेंट दरम्यान सुद्धा हा विश्वास कायम आहे. सर, आज आपण इथे आलात आणि सोरायसिसच्या ट्रीटमेंटमध्ये होमिओपॅथीच्या वैशिष्ट्यांविषयी मार्गदर्शन केलं, त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.